नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची बातमी, ती जॉब कार्ड विषयीची बातमी असणार आहे मित्रांनो. नेमकी काय बातमी आहे आपण सर्व ए टू झेड व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो, आजकाल चर्चेत असलेला जे नवीन विषय आहे, जी नवीन अपडेट आहे जॉब कार्ड विषयीची, ती म्हणजेच जे जॉब कार्ड धारक लाभार्थी आहेत, ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे, त्यांना आता जॉब कार्डची देखील ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे मित्रांनो. जॉब कार्डची ई-के-वाय-सी करण्यासाठी मित्रांनो, नवीन केंद्र सरकारने जे नवीन अपडेट जारी केलेली आहे मित्रांनो. त्यामुळे जे जॉब कार्ड धारक आहेत त्यांना त्या जॉब कार्डची ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. आधार ऑथेंटिकेशनद्वारे फेस दाखवून ही ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे मित्रांनो. ई-के-वाय-सी कुठे करायची आहे, कशी करायची आहे, ही सर्व माहिती आपण पाहणारच आहोत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची जी म्हणजेच जॉब कार्ड ज्याला आपण म्हणतो मित्रांनो, त्या जॉब कार्डची ई-के-वाय-सी तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये जे रोजगार ऑपरेटर असेल त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला ही ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे मित्रांनो. जर ग्रामपंचायतमध्ये ई-के-वाय-सी होत नसेल तर तुम्ही जवळच्या जी पंचायत समिती असेल तुमच्या तालुक्याची, त्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये देखील जॉब कार्डची ई-के-वाय-सी ही करण्यात येणार आहे मित्रांनो. असे आदेश सरकारने दिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, एकतर तुम्ही तुमच्या नजीकच्या ग्रामसेवक कार्यालयामध्ये जे रोजगार हमी ऑपरेटर असेल त्याच्याकडे जाऊन तुम्हाला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे, किंवा तुम्हाला पंचायत समिती कार्यालय येथे जाऊन ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. त्यासाठी मित्रांनो, फक्त तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे. त्या आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक असणार आहे मित्रांनो. आवश्यक असल्यावरच तुमची जी ई-के-वाय-सी आहे ती पूर्णरित्या होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ई-के-वाय-सी नाही केली तर काय होणार आहे? तर ज्या लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी केली नसणार आहे मित्रांनो, जे करणार नाहीत, त्यांना घरकुलाचे हप्ते मिळणार आहेत नाहीत, घरकुलाचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर जी विहिरीचे काम असणार आहे, विहिरीचा लाभ असणार आहे, ते देखील मिळणार नाही. गोठ्याचा देखील लाभ जे आहे ते मिळणार नाही मित्रांनो. महात्मा गांधी ग्रामीण जे रोजगार हमी योजना आहे त्यामध्ये जी कोणती कामे होणार आहेत त्या कामाचा लाभ जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही तर तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो. त्यामुळे ई-के-वाय-सी करणे हे सर्वांनाच बंधनकारक आहे. मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.